हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। हा आहे सायक्लोन येऊन गेल्याचा दुसऱ्या दिवसाचा संध्याकाळचा व्हिडिओ। तर आम्ही निघालो होतो बाहेर। देसी जुगाड। चल हाँ चल। कुठे चालली तू? कुठे चालली तू सांग? हळू ये। हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग। आम्ही निघालो आहे आज काय आहे संडे आणि संध्याकाळचं बाहेर निघालेलो आहे। इकडे कराईकालला भरपूर पाऊस आहे। सायक्लोन येऊन गेलेला आहे। काल रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान कराईकाल क्रॉस केलेला आहे सायक्लोननी। पण फेंगल सायक्लोन जे आहे तर त्याचा पूर्ण तमिळनाडू वगैरे इकडे पॉंडिचेरी चेन्नई सगळीकडे दणका बसलेला आहे। तर आम्ही आता काव्याचा डान्स क्लास होता तर तिला घ्यायला चाललोय। आपल्या व्लॉग मध्ये शनिवार रविवार मध्ये तुम्हाला डान्स क्लास तर अगदी ऐकायला मिळेलच। तर तिचा आज 2 तास क्लास होता म्हणून आम्ही तिला सोडलं आणि आता निघालेलो आहे। तर तुम्हाला जरा आतापर्यंत तुम्ही कराईकाल हे छान स्वच्छ आणि काय म्हणतात असं छान बघितलं। आता तुम्हाला याचं एक वेगळं रूप दाखवते की जे अति पावसाने काय होतं, इकडे सायक्लोन वगैरे येतं तर कसं दिसतं कराईकाल। तर आता बायपासने जातोय तर तुम्हाला दाखवते। खूपच जास्त खराब झालं। कॅमेरा हलतोय त्याच्या हिशोबाने अंदाज येईलच की रस्ता किती खराब झालेला आहे। पूर्ण गाडी हलते अशी। हो ना, खूपच बेकार झालाय। हा इकडे बायपास हा फ्लायओव्हर झाला पण काम अर्धवट राहिलेलं आहे त्याचं। आणि इकडे पण भयंकर असं बापरे बाप। आणि पाऊस अजूनही सुरूच आहे। आता थोडस कमी झालेलं आहे पण सायक्लोनचा तो आहेच इफेक्ट। हे आलोय आम्ही बीच साइडला आणि ही इकडे नदी आहे, ते इकडे नाव आहे। पाण्याची लेवल चांगलीच वाढली आहे। अंधारून खूप आलंय। आता जेमतेम 6 वाजलेले आहे पण अंधार खूप झालेला आहे। उतरायला जागा नाहीये बेटा। बघ ना किती अंधार झालेला आहे, पाऊस किती येणार आहे बघ। हे सगळे इकडे जहाज उभे आहे। उतरायला जागा नाही आहे ना, किती अंधार आहे। संध्याकाळचे फक्त 6 वाजलेले आहे आणि किती अंधार आहे। स्पीड ब्रेकर आहे। बापरे बाप। पाणी आता कुठे जाता? आता पण कुठे जाता? तिकडून रस्ता बंद केलेला आहे। त्या साइडला रस्ता बंद केलेला आहे। ते सरकत आहे। इकडून जाऊ नाही, इकडून कुठे जाते? सगळं अंधार अंधार आहे, काहीच नाही दिसत आहे। हे सगळं शांतता, डेंजर असं वाटत कुठे बाहेर गावी निघालेलो आहे। हे कराईकालच आहे, हे कराईकालच आहे। कोणी म्हणेल हे कराईकाल आहे, कुठे चाललो। त्याच्यानंतर हा आहे दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ। मी बनवते आहे स्वयंपाक आणि जसं तुम्ही आदल्या दिवशीचं बघितलं आहे, संध्याकाळी 6 वाजता आम्ही काव्याला घेऊन बीच साईडला गेलो। बीच भरपूर दूर आहे त्या रस्त्याच्या, पण तिकडे होते डिझास्टर मॅनेजमेंटचे लोक आणि पोलीस वगैरे। त्यांनी तो एरिया थोडासा रेस्ट्रिक्टेड करून ठेवला होता, कोणाला एंट्री नव्हती। तर आम्ही गेलो आणि यू टर्न घेतला आणि मग तसंच घरी आलो। आणि इथे मी बनवते आहे फुलकोबीची भाजी। त्याच्यासाठी मी इथे सकाळी हरभऱ्याची डाळ साधारण 8-8:30ला भिजत टाकली होती आणि नंतर 10-10:30ला मी भाजी फोडणी घालत होती। तर त्याच्यासाठी इथे मी तेलात मोहरी जिरं दोन्ही टाकलं होतं आणि हळद तिखट टाकून हरभऱ्याची डाळ टाकली होती। फुलकोबीची भाजी ही खूप प्रकारांनी बनते आणि मला त्यातल्या त्यात हरभऱ्याची डाळ टाकून अगदी फेवरेट आहे। तर जेव्हा पण इकडे छान फुलकोबी मिळते तर मी हरभऱ्याची डाळ टाकून बनवते। कराईकालला इतके वर्ष फुलकोबी पाहिजे तशी जी स्वच्छ नाही मिळायची, भरपूर त्यात किडे आणि अळ्या वगैरे असायच्या। पण आता रिलायन्स वगैरे इथे आल्यामुळे फुलकोबी आम्हाला छान मिळायला लागलेली आहे।
पालक वगैरे पण आता इथे मिळतो. नाही तर जवळपास 8-9 वर्ष झाले इथे पालक मेथी अजूनही नाही मिळत, पण पालक बऱ्यापैकी मिळतो. तर तेच आता इकडे मी बऱ्यापैकी फुलकोबीची भाजी वगैरे आठवड्यातनं 2दा वगैरे तर करते आणि छान अशी फ्रेश कोथिंबीर टाकून वाफ येऊ. काय करते तू? चल पाहू दे, काजळ कोणी लावला? इतकं मोठं काजळ कोणी लावलं? काय आहे छी छी छी. असं गेला आता, पाऊस गेला. हां, सायक्लोन गेला. चल तू काय करते? चिची झाली आपली गॅलरी स्वच्छ करायची आता. पाऊच आला होता ना, पाऊच. पूर्ण कोरडं झालं. बाबा काय? बाबा यायचे. तुला कशाचे हाशू येत आहे? तू काय उचापती केलेला आहे सगळं तोंडाला पावडर. इकडे भाजी छान झालेली होती आणि या दोघी जणी अशा खेळत होत्या. इकडे प्रत्यक्षात जेव्हा मला सगळेजण बघतात तर ॲक्च्युली आमच्याकडे TV नाही आहे आणि माझ्या मुलींना मोबाईलची पण सवय नाही आहे. तर सगळेजण हा प्रश्न विचारतात की तुम्ही मुलींना कसं सांभाळता मग बिना TVचं आणि बिना मोबाईलचं. तर हे तुम्ही बघू शकता, या दोघी जणी दिवसभर भरपूर खेळतात, भरपूर मारामारी करतात. तू मारशील का ताईला? पण करतात. चाटव पुदिनारा नक्की मारशील? चिमटे घेशील तिला? बघू दे इकडे की चाटव परत. चाटव, ये इकडे चाटवते. आता जर का तू तिला मारलं तर लक्षात ठेव. हा नाही, फोन नाही. हा व्हिडिओ तर घेतेच आहे ना मी, कळलं? दे इकडे चाटवते. दुपारी मग समायरा थोडी झोपली आणि भरपूर दोघींचे भांडणं झाले होते. मग मी तिला तेच भीती दाखवत होती की मी व्हिडिओ काढते आहे आणि तू जर तिला मारलं तर मी पुदिनारा तुला चाटवेल. ती आजकाल थोडंसं पुदिनारा यांनी आणलेलं आहे तर त्याला घाबरते. ते चाटवलं 1-2दा तिला. आणि असंच असतं की TV नाही आहे घरी आणि मुद्दाम घेतला नाही आहे TV की इतक्या लवकर मुलींना फालतू गोष्टी दाखवण्याची आणि याची गरज नाही आहे म्हणून. आणि मला पण काही TVची गरज वाटत नाही, तर मोबाईलची पण सवय नाही. तर त्या दोघी खेळतात, तर मग खेळतील तर भांडणं पण होतीलच. तर ते सुरू असतं सतत खेळणं, मारामारी, भांडणं, मस्ती वगैरे. तर त्याच्यानंतर ती दुपारी झोपली थोडा वेळ आणि नंतर संध्याकाळचं मी लवकर स्वयंपाकाला लागली होती. इकडे इडल्या बनवते आहे, इडली सांबार. सकाळच्या पोळ्या पण होत्या, थोडी भाजी होती, पण मग वेगळं काहीतरी म्हणून इडली सांबार बनवला. तर इकडे मी इडल्या लावून घेतल्या होत्या. आणि इकडे इडलीचं पीठ हे बरेचदा इच्छा होते तर रेडीमेड मिळून जातं. खायची जेव्हा इच्छा होते तर असं काही प्रॉब्लेम येत नाही. इकडे भरपूर दुकानांमध्ये अवेलेबल असतं आणि फ्रेश पीठ मिळतं. तर इडल्या लावल्या. त्याच्यानंतर मी सांबारची तयारी करत होती. मुळा, बीन्स, गाजर वगैरे मी हे फुलकोबी आधीच चिरून ठेवून दिलं होतं. त्याच्यानंतर कांदा, टमाटा वगैरे चिरत होती. इकडे मी घेतलं होतं गोडलिंब, टमाटा आणि दाणा मेथी. तर तेच आता फोडणी टाकते आहे मी. आणि बरेचदा असं होतं की शेवग्याच्या शेंगा वगैरे मिळत नाही आणि मी वांगे पण टाकते. ज्या ज्या भाज्या अवेलेबल असल्या त्या मी सगळ्या टाकते, कारण काव्या पण खाते तर त्या इडली सांबार आवडतो, तर त्या निमित्ताने मग पोटात सगळ्या भाज्या जातात. तर त्या सांबारमधल्या भाज्या ती वेगळ्या नाही करू शकत, तर मग तो एक सक्सेसफुल हे होतं की सगळ्या भाज्या पोटात जातात. तर पहिले मी इथे तेलात मोहरी जिरं टाकलं. हे मी जवळपास सगळ्या भाज्यांमध्ये मी मोहरी जिरं हे टाकते. त्याने चव पण छान येते आणि जिरं पण पोटात जातं. नाही तर स्पेसिफिक कुठल्या याच्यात टाकायला गेलं तर मग मुलं खात नाही. त्याच्यानंतर मी कांदा टाकला, हिंग टाकला आणि टमाटा वगैरे हे सगळं भाज्या वगैरे टाकून मग मी सांबार हा बनवत असते. नेहमीच मी असा क्विक सांबार बनवते, वेळ नसला तर मग काही ऑप्शन नसतो. त्याच्यानंतर मी याच्यात मुळा वगैरे पण टाकते. याच्यात मुळा टाकला, बीन्स टाकले आणि गाजर आणि फुलकोबी टाकले. तर ते छान परतवून घेतलं आणि नंतर मग सांबार मसाला वगैरे हळद टाकून छान कुकरच्या शिट्ट्या 2-3 शिट्ट्या घेऊन घेतल्या. आणि इकडे काय होतं, बरेचदा आता पावसाचं वातावरण आहे तर पाकिटांना जे आपण मसाले वगैरे आणतो तर ते पाकिटातले जर बरण्यांमध्ये काढले तर ते पूर्ण बुरशी येऊन जातात. तर इकडे माझ्या किचनमध्ये सगळीकडे तुम्हाला असंच दिसेल की माझे मसाले कुठले पण प्रकार हे माझे पाकिटांमध्ये मी रबर लावून फ्रीजमध्ये ठेवते एकदा फोडले की.
तर इकडे कारण मी बरेचदा फेकलेलं आहे, जेव्हा मला माहीत नव्हतं, नवीन नवीन लग्न होऊन आली होती, तर असं बरेचदा नुकसान झालेलं आहे की अनएक्सपेक्टेड जो आपला पंचपाळ्यांचा डब्बा असतो तर तो पूर्ण बुरशी येऊन जायचा, मोहरी जिरं सगळ्याला असा वेगळाच बुरशीचा वास पण लागायचा. तर म्हणून मग माझे पाकिटं सगळे फ्रीजमध्ये मी रबर लावून ठेवते. इकडे हा छान कलरफुल असा सांबार कुकरमध्ये शिजतो आहे. आता कुकरचं झाकण लावलं. माझा स्वयंपाक झालेला आहे. इडली आणि सांबार बनवलेला आहे आणि काव्याला थोडंसं दातामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, तर आम्ही चाललो आहे डेंटिस्टकडे. डेंटिस्टकडे चाललो आहे. काय म्हणायचं आहे तुला? तिला पण ब्लॉगिंग करायचं आहे. तर आता आधी पण त्या दातासाठी गेलो होतो, तर तेव्हा डॉक्टरनी रूट कॅनल सांगितलं होतं, पण आम्हाला रूट कॅनल करायचं नाही आहे आणि एक तर एक्स्ट्रॅक्ट करायला म्हणतात आहे किंवा मग रूट कॅनल करायला, पण आता दोन्ही नाही करायचं आहे. आणि जवळपास 5-6 दिवस झाले तिच्या त्या दातातनं रक्त पण निघतं आहे, तर म्हटलं एकदा दाखवून देऊ आणि मग घरी येऊन जेवण करू. आता किती वाजले? 8:15. काय काय म्हणते तू? बोलायचंही आहे, लाजायचंही आहे. हां बोल. काय बोलू? चला हां चल, हळू ये, हळू उतर. आमचं झालंय डावडाव. डॉक्टर नाही आहेत, डॉक्टर उद्या भेटतील. तर आता जे आधी त्यांनी अँटीबायोटिक दिलं होतं तेच आता घेऊ आणि मग घरी जाऊ. होमिओपॅथी डॉक्टरकडे जाऊन बघायचं. ते नसतील होत चालले जातात बहुतेक 8पर्यंतच आहे त्यांचं टायमिंग. नाही नाही आधी बसायचे ते, आता नाही बसत. त्या दिवशीच तर ते म्हणे ना की मुलांना वेळ नाही देऊ शकत, तर मी थोडंसं टायमिंग कमी केलेलं आहे दवाखान्याचं. मुलं पण म्हणतात की बाबांच्या सोबत वेळ नाही घालवत आहेत म्हणून त्यांनी कमी केलं टायमिंग. नाही ना, आता डॉक्टर नाही आहे ना. काय उद्या येणार आहे डॉक्टर. आपण ताईसाठी औषध घेऊन घेऊ मेडिकल मधून. आता समाराचं उत्तर आहे का? अहो समारा, आपण आता आपल्या घरी चाललो बेटा, कोणाच्या घरी नाही चाललोय. ठीक आहे. डॉक्टर नाही आहे, डॉक्टर गावाला गेलेले आहे. घरी काय होते तुला? घरी बोर होते तिला. आपल्याला अजून 1-2 काम आहे ना, मग आता आपले काम करून घेऊ. घरी नाही जात आहे सध्या. ठीक आहे, ठीक आहे. नाही घरी जायचं, कठीण काम आहे, कठीण. कराईगाल मध्ये आहेच काय फिरण्यासारखं? बरं थांबा 1 मिनिट. काय सांगत होती मी, विसरून गेली. हां, कराईगालचं सायक्लोन गेलेलं आहे, पण चेन्नई आणि पॉंडिचेरीमध्ये भयंकर नुकसान झालेलं आहे. अक्षरशः कार पूर्ण पाण्यामध्ये डुबलेले आहेत. इतकं जोरदार पाऊस झालेला आहे आणि सायक्लोनचा दणका बसलेला आहे. आणि इकडे तर परवाच्या दिवशी रात्री 2:30 वाजताच टच होऊन गेलं सायक्लोन. तर इकडे पाऊस होता खूप, पण असं इतकं नुकसान नाही झालं आणि साचलंही नाही पाणी. फक्त माझ्याकडे जी हेल्पर येते तर तिच्या घरात पाणी घुसलं, तर असं काही थोडंफार हे झालेलं आहे, पण बाकी नाही झालं. काल वाटलं होतं जसं आपण बीचवर गेलो होतो, तर असं काही खास हे नव्हतं. फक्त डिझास्टर मॅनेजमेंटनी तिकडे बीचला जायचं ते बंद करून ठेवले होते रस्ते, तर तिकडून U-टर्न घेतला होता. तर बाकी तर काही असं खास हे नाही आहे. आता खरं तर इकडे पावसाळा आहे. जवळपास जानेवारी इकडे लेट सुरू झालेला आहे पाऊस. ऑगस्टपासून पावसाळा सुरू होतो, तर जानेवारीपर्यंत असतो. आता हा या 15-20 दिवस झाले पावसाळा सुरू झालेला आहे, तर माहित नाही आता किती दिवस चालेल. हे जीवचं ऑफिस खादीमच्या गावात. तर इकडे आता पावसाळा बघू. अजून एक सायक्लोन येणार आहे म्हणतात. साधारण एक 10, आजची काय 2 तारीख आहे ना, 15-16 डिसेंबरकडे एक सायक्लोन अजून आहे म्हणतात. ऐकलंय आम्ही असं, तर माहित नाही आता. इकडे दर 1-2 वर्षात 1-2 सायक्लोन असतातच. तर बघू आता. सध्या तर वातावरण पूर्ण निवळलं आहे आणि छान. आज ऊन होतं,
उद्या आता शाळेत जाईल काव्या. आता तिला शाळेत पाठवत नव्हतो. 1 आठवडा पूर्ण तापात गेला आमचा. सगळ्यात पहिले काव्यानी इकडे व्हायरल फिवरचं खूप जास्त सुरू होतं. तर सगळ्यात पहिले काव्याला ताप आला आणि 102 पर्यंत ताप. त्याच्यानंतर मग मला त्रास झाला, समाराला पण. समाराची 102 पर्यंत गेला होता ताप. तर आमचा 1-1.5 आठवडा पूर्ण ते दुखण्यातच गेला. आता आज शाळा होती आजपासनं, पण आम्ही नाही पाठवलं तिला. म्हटलं बघू. तर आता उद्यापासून जाईल काव्या शाळेत. काय झालं? जायचंय शाळेत की सुट्टी? जायचं. आज पण जायचं. आज तर आम्हालाच माहित नव्हतं. तुझी जेव्हा बस आली तेव्हा कळलं की अरे, कारण काही शाळा काही आज पण जायचं होतं. उद्याचा शाळेत पाणीपुरी खायची आणि घरी इडली सांबार बनवलाय. त्याचं काय रिंग लाईट. पण हे तसलेच आहे. तसेच आहेत. पाणीपुरी खायची. हा कर. उतरू. एक काम करू ना आपण. एक काम करू ना आपण. पिझ्झा खाऊ. चल पिझ्झा खाऊ. फ्रेंच फ्राईज खाऊ. सांगू नको यार, तोंडाला. गार्लिक ब्रेड खाऊ. काय एक घास नाही. आपण 1-2 दिवसात जाऊ यार. आता खूप पिझ्झाची अशी झाली. हा, घरी स्वयंपाक केलेला आहे. आता काय आणि दातात ना रक्त निघून राहिलंय. ते पिझ्झा खाऊ तरी शकणार आहे का तू? नाही रे बाबा. ते पहिले डॉक्टरला दाखवू आपण. दाताचं काय काय नाही ते बघू. त्याच्याशिवाय पिझ्झा नाही काही नाही. मी तर 4 दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर फिरून राहिला. मला आत्ता दे. तू नाव काढ. नाही आता काहीच नाही. आता काहीच नाही. असं नाही. आता काहीच नाही. माझ्या तोंडाला तर आता पाणी सुटलं. आता कसं? बाबांना विचार. बाबांना विचार. तू सांग. मग उभी नको राहू. पोलीस पकडतात. खाली उतर. ते पाहे आणि बुवा हे लोक. हे पकडतात. उतर. हो हीच आहे. ते लुंगीवाले काका आहेत ते. लुंगीवाले काका. 2 लुंगीवाले काका आहे ते. पकडतात ते. पोलीस पकडतात बरं. पोलीस कोणते आहे? उतरून दाखवू का? हा, बघायचं का तुला? हाय हॅलो करते का पोलीस काकांना? अंगड बोलतील ते मग. मागे बस आहे ना, बसला पण अबे जा ना तिकडे असं म्हणून. आता तुम्हाला दाखवते. करायकल कोरडा झालाय पूर्ण. रेल्वेचा हॉर्न. पडशील. हळू जरा. पडली. रस्ता खूप खराब झालाय. कुठली बस आहे सांग बरं काव्या? मला सुद्धा वाचता नाही येत. कुंभकोणम आहे. कुंभकोणम. बघ मला वाचता आलं. चल आता आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो आणि आता घरी जाऊन मम्मम करतो. उद्या तायडूची शाळा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि फुलकोबीची भाजी सकाळची हरभऱ्याची डाळ टाकून ती करून बघा. एकदम टेस्टी लागते. आणि सांबार, क्विक सांबारची तर रेसिपी आपल्या चॅनलवर आहे आणि आजही दाखवली परत. त्याच्यात आता मी घरी जाऊन आमसूर टाकेल आणि कोथिंबीर टाकेल. थोडंसं साखर टाकेल. साखर किंवा गूळ टाकू शकता तुम्ही. तर आता घरी जाऊन जेवण करू. हिचं औषध घेतलेलं आहे. काय झालं? आता अगदी आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओज येतील हे मी हे करते आता. काय या मॅडमला आलाय राग. बुक्का मारू ना. तिला पुदिना राज आठवते घरी जाऊन. हो ना? तिला बाहेर ही काव्याला जेव्हा मारते तेव्हा हिला पुदिना राज आठवते आहे आणि मग रडते. मस्त. चल आता म्हण बरं की
आपल्या म्हण इकडे 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ माझी मस्ती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आपण आता मध्ये टाकलं नाही बेटा, दूध घेऊ आणि मग घरी जाऊ. चला आपण भेटू लवकरच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.